भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री जे आहे बदलल्यानंतर अनेक तर्कवितर्क किंवा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिकडचेच आमदार नरेंद्र बोंडेकर शिवसेनेचे आपल्या सोबत आहेत. भाऊ, ज्या पद्धतीनं अचानक संजय सावकारे यांना पालकमंत्री पदावरनं काढलं आणि आपण जर पाहिलं तर भोयार यांना पालकमंत्री बनवलं आहे, नेमकं काय घडलं? अशा गणितं घडली की त्यांना काढण्यात आलं? नाही, काम चांगले करत होते. त्यांचा स्वभाव पण चांगला होता. सगळ्यांचे मिळून जुळून करणारे काम करणारे पालकमंत्री होते. आणि संजयजी जसे मित्र आहेत आमचे, तसे आता नवीन पालकमंत्री पण जे भोयर आहे, डॉक्टर भोयर, ते पण आमचे मित्र आहेत. ते पण सक्षम आहेत. पण एकाएकी जे काढलं हे आदेश मी आजच बघितलं. आणि मागे 8-15 दिवसापासून तसं होतं की ते इच्छुक नव्हते इकडे काम करण्यासाठी. कारण त्यांच्यावरती काय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेशर होतं, दबाव होतं की कोण त्यांना जास्त म्हणजे पालकमंत्री असूनही फक्त रिमोट म्हणून वापरत होते. तर ह्या अशा पद्धतीनं ते दबाव असल्यामुळे कदाचित त्यांनी स्वतः मागणी केली असेल की मला सोडायचं आहे. आणि म्हणून ते त्यांना दुसरीकडे त्यांनी त्यांच्या मागणीनुसार दिलं असावं असं मला वाटतं. नेमका दबाव कोणाचा होता जिल्ह्यामध्ये? नेमका दबाव कोण टाकत होता? म्हणजे आता महायुतीतले 3 पक्ष आहेत, 3 पक्षातलं कोण नेते टाकत होते, आमदार टाकत होते, किंवा त्यांच्याच पक्षातलं कोण टाकत होतं? नेमकं कोण? नाही, मी बघा, तीन आमदार आहेत. 3 आमदारपैकी आम्ही 2 सत्तेमधले आहोत. मी मी एक आहे आणि राजू कारेमोरे. आमच्याकडून कधीच प्रॉब्लेम झाला नाही. कधीच आम्ही त्यांना असं क्रॉस केला किंवा त्रास दिला असं कधीच नाही. आणि मला वाटतं नाना भाऊंचा पण काही जास्त हे नव्हता. तर आता ते कोणी त्यांच्या इंटरनल पक्षाचा विषय असेल तर मी त्यांच्या पक्षाबद्दल काही बोलणार नाही. परंतु हे तेवढंच खरं होतं की त्यांना निधी वाटप संदर्भात काही त्यांना दबाव देत होते असं काही जवळीक लोकांच्याकडून माहिती झालं. परंतु तुम्ही एक तर 2-2, 4-4, 5-5 जिल्ह्याच्या लांबून पालकमंत्री देणार आणि त्याच्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होणारच. कारण ते फुल टाईम इथे येऊन बसू शकत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं काम चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्यांना सगळं माहिती असते. स्थानिक प्रॉब्लेम काय, स्थानिक विषय काय असतात, तर डेव्हलपमेंटचे विजन काय असते, हे सोडून तुम्ही बाहेरचे देणार तर त्यांना तेवढं वेळ देऊ शकत नाही. आणि तेवढं वेळ देऊ शकत नाही. कामी वेळामध्ये त्यांना जास्त काम करायचं असतं ना, त्यांना जर तुम्ही प्रेशर दिलाल तर ते काम करणार नाही ना. ते कोणीही असो. मला पण दुसऱ्या ठिकाणी दिलं तर मला दबाव दबाव नेमका कोणा? तुम्ही म्हणता की दबाव होता, मग नेमका दबाव कोणाचा आहे? नाही, मी कोणावरती आरोप करणं, कोणाचं नाव घेणं हे योग्य होणार नाही. परंतु नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्या माहिती घ्यायला पाहिजे. पालकमंत्री तुम्ही तुमच्याच मतानं बाहेरून देता आणि त्याला परत प्रेशर दिलं तर ते होणारच नक्कीच आहे. कारण आम्हाला ह्या मागच्या याच्यामध्ये DPDCमध्ये निधीमध्ये आम्हाला तो फरक जाणवला. जो निधी आम्हाला जेव्हा मागच्या रेजिममध्ये फडणवीस हे पालकमंत्री असताना आम्हाला पाहिजे तसे निधी मिळत होतं. ठीक आहे, 19-20 थोडंफार ठीक आहे. परंतु आता त्याच्यानंतर जेव्हा सावकारी आले ते आम्हाला सांगत होते की माझ्यावर हे आहे, मला निधी एवढंच द्यावं लागेल, मला हे म्हणजे अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु तो प्रेशर होता आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांनी सोडलं असेल असं मला वाटतं. चर्चा अशी आहे की जिल्ह्याला न्याय जे आहेत किंवा वेळ जो आहे तो ते देत नव्हते. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी पुरतेच ते आले. त्यानंतर फारसे आले नाहीत तिकडे जिल्ह्याकडे. आता पूरस्थिती होती तेव्हा सुद्धा आले नाहीत, अशी आरोप होतोय. नाही, तुम्ही याच्या अगोदरच्या पालकमंत्रीचा पण अभ्यास करा की कोण पालकमंत्री 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे व्यतिरिक्त येत होते. बाहेर जिल्ह्याचा पालकमंत्री तसाच असतो. तुम्ही बाहेर तो आपला जिल्हा बघेल का दुसरा जिल्हा बघणार आहे? म्हणूनच तर आमची मागणी दरवेळेस सगळ्याच तिन्ही पक्षाची असते की स्थानिक पालकमंत्री द्या. आणि स्थानिक पालकमंत्री तुम्हाला फुल टाईम देऊ शकता. तुम्ही फुल टाईम पालकमंत्री अपेक्षा कराल आणि तुम्ही बाहेर जिल्ह्याच्या पालकमंत्री आल तर कसं होणार आहे? होणारच नाही, शक्यच नाही. राज्यमंत्री पंकज भोयार यांना आता पालकमंत्री पद दिलेलं आहे. ते न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, ते पण चांगले आहेत. ते पण मित्र आहेत आमचे. आणि न्याय तर कोणीच देऊ शकत नाही. आम्हाला स्थानिक लोकांना आमचंच करावं लागणार आहे. कारण ते बाहेर जिल्ह्याचे येऊन ते आमच्या जिल्ह्यामध्ये किती काय करणार आहेत. कारण त्यांना कुठं काय एवढं वेळ देऊ शकतात? आपल्या जिल्ह्यात बघतील का आमच्या जिल्ह्यात बघतील? तर नक्कीच ते त्यांच्याकडून आम्ही काम करून घेऊ. तो काही विषय नाही. आम्ही यांच्याकडून पण काम करून घेत होतो. हे पण बाहेरच्याच जिल्ह्यातले आहेत. हां, शेवटी माझं तेच म्हणणं आहे की शेवटी बाहेरच्या जिल्ह्यात तो न्याय देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे ते तुम्ही अपेक्षा खूप जास्त कराल ते होत नाही. फक्त माझी एवढीच विनंती आहे की त्यांच्या पक्षातले तरी त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. आमच्या पक्षातला काहीच अडचण नाही. आमचे जिल्हाप्रमुख कधी अडचण देत नाही. आमचा कोणीच पक्ष देत नाही. त्यांनी
त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. शेवटी बाहेरच्या जिल्ह्याचा जेव्हा एखादा मंत्री येतो पालकमंत्री म्हणून, त्यांना ते आपल्या पक्षाकडून त्याला अपेक्षा जास्त असते. तर त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. आम्ही पण सांभाळून घेऊ आणि महायुती सांभाळून त्यांना काम करायला त्यांच्याकडून करून घेऊ. म्हणजे पक्षातला दबाव होता सावकारेंना? हां, मला असं वाटलं की कुठेतरी त्यांच्यामागे जास्त दबाव, जास्त तक्रार, त्यांची जास्त कामाची अपेक्षा. आता ते काही त्यांचे लोक म्हणत असतील का बा स्थानिक आमदाराला कामच देऊ नका, तर हे चुकीचं आहे ना. शेवटी DPDC ही स्थानिक आमदारांच्या मतदारसंघासाठी असते. तुम्ही जर म्हणाल की नाही याला द्या, त्याला द्या, त्याला द्या, त्याला द्या, तर ते असं नाही होत. मग मागचे जर आम्ही जनसुविधेचा जर आपण अभ्यास केला तर आम्हाला दरवेळेस जो निधी मिळायचा त्या पद्धतीने निधीच मिळाला नाही, तरी आम्ही सांभाळून घेतला. परंतु ते पण आमदार आहेत, ते पण निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना सुद्धा समजते की मतदारसंघ चालवायचा असते तर निधीची किती गरज असते, कार्यकर्त्यांना सांभाळायचं असते. ते सुद्धा आमदार असल्यामुळे ते सुद्धा त्यांना समजत होतं की चुकीचा होत आहे. म्हणून आमची ही विनंती आहे की सगळ्या आमदारांचा सन्मान व्हायला पाहिजे आणि आमदारांसोबत पालकमंत्र्याचा सुद्धा सांभाळून घ्यायला पाहिजे. आम्ही जसं सांभाळतो त्यांच्या पक्षाने त्यांना सांभाळायला पाहिजे. निधी वाटपावरूनच हा सगळा वाद निर्माण झाला? मला आता सांगता येणार नाही आतमधल्या गोष्टी, पण नक्कीच त्यांचा इंटरनल दबाव त्यांच्यावरती होता. आणि जेव्हा बाहेर जिल्ह्यातून येतो पहिले तर त्यांच्यावरती मानसिकता असते की इतक्या लांब मला का दिला, एक. आणि दुसरा, जर समजा स्थानिक नेत्यांचा आपल्या पक्षातून जर दबाव असला तर ते फ्रस्ट्रेशन होतो आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी मागितलं असेल आणि मुख्यमंत्री साहेबांना की मला दुसरा जिल्हा द्या. तुमचं सहकार्य होतं पूर्ण? 100% आमचं सगळ्यांचं सहकार्य होतं. आम्ही दोन्ही आमदारांचा, सत्ताधारी जे आमदार होतो आम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही आमचा सहकार्य होता. नवीन आलेल्या त्यांना सुद्धा सहकार्य राहील. तुम्ही म्हटलं की नागपूरमधनं निधी वाटप जे आहे ते होतं, नेमकं तिथून कोण करतं? ते तुम्ही त्यांनाच विचारा. परंतु नक्की हे होत होतं की आम्हाला मंत्री सांगत होते की बा मला एवढंच देता येणार, मला तिकडून हे आहे ते आहे. तर ते आमच्यावरती जो अन्याय होता आम्ही विचारणारच ना की बा मागे फडणवीस साहेब जेव्हा पालकमंत्री होते भंडारा जिल्ह्याचे, तर तेव्हा आम्हाला बरोबर रेशिओ ठरला होता. 70% आम्हाला म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या नगर परिषदच्या होतं. त्याच्यानंतर जनसुविधेचं आमचं 30-35%, 40%पर्यंत आम्हाला तिथे मिळत होता. परंतु ह्यावेळेस जर आपण जनसुविधेचं बघितलं तर आम्हाला 20%, 15% निधी मिळाला. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की बा आम्हाला वरतूनच तिकडून आदेश आहे. तर त्याच्यामुळे कोण नेता आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये एवढं दबाव इंटरफेअर करतो, तर हा एक प्रश्न आहे आणि कदाचित त्यांच्यामुळे त्यांनी ते केलं असावं. साहजिकच आहे. नरेंद्र बोंडेकर आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी दबाव जो आहे तो संजय सावकारे यांच्यावरती होता आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय पालकमंत्री पद सोडण्याचा घेतला असावा, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.